मला नाही वाटत राणे भाजपात जातील आणि भाजप त्यांना घेईल। बाळासाहेबांना त्रास दिलेल्यांना भाजप घेणार नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल भाजप कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती। त्याच्या परिस्थितीला अशी माझी परिस्थिती आहे की मुलीला माझ्या 94% मार्क पडून सुद्धा मला ऍडमिशन घ्यायला पैसे माझ्याजवळ नाहीत, 3000 रुपये सुद्धा। केबीसी घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक करा। राज्यभरातल्या कमिशन एजंटचं नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन। किरीट सोमय्या यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला प्रश्न। उस्मानाबादमधल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्या घरातून 76 लाखांची मालमत्ता जप्त। 39,000ची लाच घेताना झाली होती अटक। वरळीमध्ये गॅस पाईपलाईन फुटली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न। अग्निशमक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल। दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। नायब राज्यपालांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा। काँग्रेसला आमदार फुटीची भीती, तर केजरीवालांनी उपस्थित केले नायब राज्यपालांच्या भूमिकेबद्दल प्रश्न। देशामध्ये मोदींचं सरकार म्हणजे मुस्लिम राजकारणाला बसलेला धक्का। अशोक सिंघल यांचं वादग्रस्त विधान। मुस्लिमांना अयोध्या, मथुरा आणि वाराणसीवरचा हक्क सोडण्याचा दिला इशारा। आणि 12 वर्षांखालच्या मुलांना दहीहंडी थरांवर चढायला बंदी। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। दहीहंडी आयोजक करणार आयोगाशी चर्चा।